नमो बुद्धाय, नमो धम्माय, नमो संघाय, नमो भीमाय। मी भगवान बुद्धाला, बुद्ध धम्माला, बुद्ध संघाला, सर्व गुण संपन्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शतशत नमन करतो। तथागत तत्वज्ञान अंतर्गत संपूर्ण बुद्ध वंदनामध्ये बुद्ध समर्पण गाथा पालीमध्ये सुखा बुधा नमोपादो सुखा सधम्म देसना सुखा संघस्सा सामग्गी समग्गाणं तपो सुखो। बुद्ध समर्पण गाथा मराठीमध्ये सुखकर बुद्धांचा जन्म, सुखकर सधम्म देसना, सुखकर संघ एकता, सुखद समूह तपस्या। पहिले सुख सुखा बुधानमुपादो। बुधांचा जन्म सुखकर आहे। सुखकर बुधांचा जन्म इसवी सन पूर्व 563 मध्ये वैशाख पौर्णिमेच्या दिवशी भगवान बुद्धांचा जन्म झाला। भगवान बुद्ध बालक असताना ऋषी असित मुनीने आपल्या दिव्य शक्तीने बालकाला निरखून पाहिले, तेव्हा ते महापुरुषाच्या 32 लक्षणांनी 80 शुभचिन्हांनी युक्त असलेले त्यांना दिसले। त्यांनी पाहिले बालकाचा देह शुक्र, चंद्र, तारे, सूर्यापेक्षाही अधिक तेजस्वी आहे। बाळाचे तेजोमंडल शुक्र, चंद्र, तारे, सूर्यापेक्षाही शतसहस्त्र पटीने अधिक दैदिप्यमान आहे। ऋषी असित मुनीच्या मुखातून उद्गार निघाले, निसंदेह या पृथ्वी तलावर अलौकिक पुरुष अवतरला आहे। ऋषी असित मुनींनी भविष्यवाणी केली, हा बालक सम्यक संबोधी प्राप्त करून बुद्ध होणार आहे। जगताच्या सुख समृद्धीसाठी आपल्या महान तत्वाचा उपदेश करणार आहे। ऋषी असित मुनीची भविष्यवाणी खरी ठरली। भगवान बुद्ध इसवी सन पूर्व 528 मध्ये वैशाख पौर्णिमेच्या दिवशी सम्यक संबोधी प्राप्त करून बुद्ध झाले व आयुष्यभर जगताच्या सुख समृद्धीसाठी झटत राहिले। म्हणून भगवान बुद्धांचा जन्म सुखकर आहे।